स्वागतं 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 सुस्वागतं 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 हर्ष बहु झाला मनी करतो आम्ही स्वागतं हर्ष बहु झाला मनी करतो आम्ही स्वागतं सुस्वागतं 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 रामकृष्ण गुरुदेव वंदनम शारदा माता महामाई वंदनम रामकृष्ण गुरुदेव वंदनम शारदा माता महामाई वंदनम स्वामी विवेकानंद वंदनम गुरुजना शत शत वंदनम स्वामी विवेकानंद वंदनम गुरुजना शत शत वंदनम स्वागतं 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 सुस्वागतं 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 स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांची आज पुण्यतिथी आणि त्या निमित्ताने मी त्यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम अभिवादन करतो। हा ओम आकाराचा आगाशिवाचा डोंगर, त्याच्या सर्वोच्च स्थानी एक सुंदर असं शिवमंदिर, संपूर्ण डोंगरामध्ये विपुल प्रमाणामध्ये विखुरलेली जगप्रसिद्ध बौद्धकालीन लेणी आणि त्याच्या पायथ्याला निसर्गरम्य अशा परिसरामध्ये वसलेलं हे सुंदर असं विद्यालय। आणि तसं पाहिलं तर आज जे देणगीदार आहेत ते आमचे या विद्यालयाच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहेत। त्यांच्याच प्रेमळ सहकार्यामधून आमची काही जी स्वप्न आहेत ती पूर्ण होत असतात आणि म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ हा हृदयस्पर्शी असा आनंदमय असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। या सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्री अरुण पाटील साहेब, प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर जयसिंगराव पवार साहेब, त्याचप्रमाणे दुसरे आमचे प्रमुख पाहुणे माननीय जामदार साहेब, त्याचप्रमाणे आमच्या बीसीटी सोलर सिस्टीमचे एमडी भरत पाटील साहेब, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्राला दिशा देण्यासाठी अतुलनीय असं कार्य ज्यांनी केलं ते आमचे मित्र धनाजी पाटील सर, आमिर मुलानी सर, माननीय सावंत मॅडम, माननीय सूर्यवंशी सर, ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि तसं पाहिलं तर आमचे देणगीदारही उपस्थित आहेत, काही पालक उपस्थित आहेत। आणि आजचा दिवस खरंच एक विशेष असा दिवस आहे, कारण शाळा माऊली आणि विद्यार्थी हे वेगळं नातं असतं, अनमोल असं नातं असतं। आणि त्या शाळा माऊलीची सुद्धा एखादी थोडीफार अपेक्षा असतेच। तर काय अपेक्षा असते? उंच भरारी घेतलीत आपण हे माझं भाग्य, उंच भरारी घेतलीत आपण हे माझं भाग्य, जगभरात पसरलात हीच माझी कमाई, पण मनात एकच अर्थ हाक, या रे परत माझ्या लेकरांनो। आणि खरंच काही या विद्यालयाची लेकरं सुद्धा खास मुंबईहून साहेब या ठिकाणी
उपस्थित आहेत, खरंच त्यांचं मी अगदी मनापासून त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे भविष्यात डोळ्यामध्ये सापडून आशाभूतपणे आमच्याकडे पाहणारी आणि याच माझ्या शाळेमध्ये ही स्वप्न पूर्ण होतील हा प्रचंड विश्वास असणारे माझे सर्व लाडके विद्यार्थी मित्र हो. तसं पाहिलं तर शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं एक केंद्र असतं आणि खरं या शाळाशिवाय तुमचा जो विकास आहे, संस्कार आहेत, शिक्षण आहे होऊ शकत नाही. आणि या शाळेची वेगळी परंपरा आहे. ही शाळा मुळातच उमरकांचन सारख्या दुर्गम आणि डोंगराळ परिसरामध्ये या शाळेची स्थापना त्या परिसरामध्ये शिक्षणापासून वंचित असणाऱ्या, उपेक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी आदरणीय डांगे सर आणि त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी शाळेची स्थापना केली. त्यांना सुद्धा प्रचंड अडचणी आल्या, खूप मोठा संघर्ष करावा लागला, परंतु अल्पावधीतच पाटण तालुक्यामध्ये एक नामांकित शाळा म्हणून ती अगदी गणली जाऊ लागली. गेल्या खूप वर्षापासून मी या ठिकाणी स्थायिक आहे. माझं सुद्धा नाही म्हटलं तरी संवेदनशील मन आहे. मी सुद्धा सभोवताली पाहतो, लोक शहराची वर्णन करत असताना कशी करत असतात की शहरामध्ये सगळं काही भौतिक सुविधा खूप असतात, बंगले आहेत, गाड्या आहेत, खूप श्रीमंत माणसं आहेत. हा मला वाटतं गैरसमज असावा. शहरामध्ये खूप माणसं गरीब आहेत आणि म्हणून काही श्रीमंत आहेत असं मला वाटतं. आणि अशा या ठिकाणी सगळीच माणसं श्रीमंत आहेत अशातला भाग नाही. जी गरीब आहेत, सर्वसामान्य आहेत, त्यांना कोण वाले आहे? या माणसांच्याकडे पैसा नाही, पैसा नाही म्हणून मुलांना शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणून त्यांचं भविष्य घडत नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे दुष्टचक्र आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा खरं तर आम्ही एक मनामध्ये हेतू ठेवला आणि आपणाला काय करता येईल काही पाहिलं. आणि आमची शाळा तर ही जी आहे ती अडचणीतल्या लोकांनाच सहकार्य करणारी, त्यांच्यातूनच मुलं घडवणारी आहे. मग आपली हीच शाळा जर या ठिकाणी आणली तर काय होईल हा विचार आमच्या मनामध्ये आला. अर्थात हे टीम वर्क आहे, हे एकटा कोणी करू शकत नाही. माझे सर्व संचालक मंडळातले सहकार्य आहेत, त्यांचं खरंच खूप मोठा विश्वास आहे, परस्परामध्ये सामंजस्य आहे, प्रेम आहे आणि त्यातूनच ही शाळा या ठिकाणी आणायची आम्ही ठरवलं. आमच्या माजी विद्यार्थ्यांनी अनेकांनी सहकार्य केलं आणि खरं पाहिलं तर या विद्यालयामध्ये असणारी जी माझी या परिवारातील काही मंडळी आहेत, शिक्षक मंडळी आहेत, ती तर खरं ही सदस्य आहेत माझे आणि ती खरं ताकद आहे. आणि त्यातूनच ही शाळा या ठिकाणी आपण चालू करावी हा उद्देश मनामध्ये ठेवून 3 वर्षापूर्वी या ठिकाणी शाळा सुरू केली. अर्थात आता शाळा सुरू करणं सोपं आहे, कारण त्यावेळी सब मोडक्या खिडक्या आणि फक्त कशी तरी असणारी इमारत, याच्या पलीकडे इथं काहीच नव्हतं. आम्ही तर ज्या दिवशी इथं बसलेलो होतो शाळा चालू करायची, डोळ्यातून अश्रू येऊ लागले, कारण इथं काहीच नाही आणि ही शहर आहे, इथं प्रचंड स्पर्धा आहे, कोण आपल्याकडे मुलं पाठवणार हा आमच्या पुढे प्रश्न होता. परंतु आम्ही डगमगलो नाही. आम्हाला विश्वास होता की निश्चितपणे आमच्याकडे सुद्धा मुलं वळतील आणि त्या दृष्टीने शाळा सुरू केली. प्रश्न आला मूलभूत सुविधांचा. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मूलभूत सुविधा या ठिकाणी लागतात आणि त्याच्यासाठी पैसा उपलब्ध करणं खूप अडचणीचं आहे. कारण शासन, माणसं म्हणतात शासन खूप अनुदान देतं, तसं काय नाही. या वर्षाचं साहेब अनुदान आहे 21,000 आणि माझा ऑडिटचा खर्च झालाय 25,500. म्हणजे इतर तर खर्च सोडूनच दे ही परिस्थिती आहे. आणि अशामध्ये शाळा सुरू करताना खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या, तरी सुद्धा आम्ही डगमगलो नाही. आणि हे जे कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी शासनही सहकार्य करत नाही. मग आपण दानशूर मंडळी आहेत, सामाजिक संस्था आहेत किंवा काही कंपनी आहेत, यांच्या हे जर पुढे आले तरच कदाचित हे कार्य नेटानं पुढे नेता येईल. आणि म्हणून आम्ही काही मंडळींना सहकार्यासाठी हात पुढे केले. आता सगळे सहकार्य करतात हा गैरसमज आहे. फारच कमी लोक असे असतात सहकार्याला हात पुढे येतात, परंतु काही मंडळी पुढे आली आणि त्यातून हे खरं महान असं कार्य घडलं. त्याच्याशिवाय हे घडणं शक्य नव्हतं. आणि हल्ली दातृत्व हा शब्द खूप चांगला वाटतो, पण जेव्हा द्यायची वेळ येते ना, घ्यायचं असेल तर स्वतःचं पण घेता येते, दुसऱ्याचंही वरपून घेण्याची आज प्रवृत्ती वाढीला लागलेली आहे. परंतु द्यायचं एखाद्याला म्हटलं तर सोपं नाही. पण परमेश्वर सुद्धा विचार करतोय
तुम्ही जे देताय ना ते 100 पटीनं परत येणार आहे, हा विचार केला पाहिजे आपणही. तुम्ही चांगलं दिलं तर चांगलंच येईल आणि वाईट दिलं तर काय वाईटच येणार आहे ना. त्यामुळे आपलं खरं सरळ हाताने मदत केली पाहिजे, हा खरा विचार आपल्यामध्ये असला पाहिजे. कारण बहिणाबाई चौधरी म्हणतात, दान देताना ज्याचा हात आकडतो त्याला हात म्हणू नये, एवढ्या सरळ हाताने खरं मदत केली पाहिजे. आणि ही मदत करण्यासाठी जे काळीज आहे ते मातृहृदय असावं लागतं, विशाल असावं लागतं, खूप मोठं म्हणजे मत असावं लागतं, तरच आपण जातो. नाही तर काय होतं, शेळीच्या काळजाची माणसं कशाची मदत करणार आहे, 1 रुपयाची कोणी मदत करू शकत नाही, ही परिस्थिती आहे. तरी सुद्धा या मंडळींनी खरंच सहकार्य केलं आणि त्यातूनच हे ज्ञानसंकुल उभं राहते. आणि एक आदर्श ज्ञानसंकुल उभं राहण्यापर्यंत आम्ही थांबणार नाही. अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी आम्ही नक्कीच काम करू. या ठिकाणी आज कमी लोक उपस्थित असले, आचारसंहितेचा पार्ट आहे त्यामुळे कमी लोक जरी उपस्थित असले तरी ही साधी माणसं नाहीत, ही असामान्य अशी माणसं आहेत. आपल्या स्वतःच्या कष्टाचं दुसऱ्याला देताना काय अवस्था होते, नुसतं धन असून उपयोगाचं नाही, मोठं मन असावं लागतं, तेव्हाच आपण दुसऱ्याला देऊ शकतो. अशी ही धनवत म्हणजे मनानं सुद्धा धनवान असणारी मंडळी आहेत आणि त्यांच्या सहकार्यातूनच इथं माझी मुलं घडणार आहेत याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच साहेब सगळ्यांचंच, देणगीदारांचं असतील, माझे पालक असतील, विद्यार्थी असतील, या सगळ्यांचंच मी खरंच मनापासून अगदी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आता मी सुद्धा साहेब रिटायर आहे. रिटायरला आलं की काय माणसांची स्वप्न असतात ही जर बघितली तर सगळी साधारण सगळ्यांची एकच, छान बायकोला सोबत घेईल किंवा जोडीदाराला समजा सोबत घेईल, मग देशाविदेशात फिरेल, कारण पैसा थोडा आलेला असतो, फार तर घरात वेळ देईल, 4 पैसे कमवेल, मौज मजा करेल, ही खरं सामान्य स्वप्न असतात. पण ही कावळा चिंडीच्या संसारातली स्वप्न आहेत होई, याच्या पलीकडेही स्वप्न असतात. मग ही जी स्वप्न आहेत ती कशा पद्धतीची स्वप्न आहेत, तर त्याच्या पलीकडे समाजोपयोगी काम करून सुद्धा ही स्वप्न पाहता येतात. आणि ही मला वाटतं आमच्या वन अधिकारी असणारे अरुण पाटील साहेबांनी पाहिलं, त्यांनी शाश्वत समाज घडवण्याचं स्वप्न पाहिलं. त्यांना काय समाज कसा असावा अशी अपेक्षा होती, तर तो समाज सर्वसमावेशक असला पाहिजे, त्याच्यामध्ये समता असली पाहिजे, त्याच्यामध्ये कुणावरती अन्याय होता कामा नये, अशा पद्धतीचा समाज घडवण्याचं त्यांनी ठरवलं. आणि मला वाटतं त्यातूनच बंद फाउंडेशन कोल्हापूर निर्माण झालं. आणि खरंच हे साहेब जे आहेत ते या बंद फाउंडेशनच्या माध्यमातून, त्यांना 7 अर्थात भारतीताईंची आहे, बंद फाउंडेशनच्या माध्यमातून हे साहेब खूप मोठं पर्यावरणामध्ये काम करतायत, खूप मोठं शिक्षणामध्ये काम करतायत. शाळा सुरू करताना प्रश्न आला की आता बेंचेसच नाही तर कशी शाळा सुरू करायची, कारण इथं काय म्हणता येते का खाली बसा मुलांना. तेव्हा साहेबांना 2-3 वर्षापूर्वी म्हटलं, साहेब शाळा सुरू करायचे बेंचेस नाहीत, ते म्हटले हरकत नाही, त्यावेळी 10 बेंचेस त्यांनी दिले. आता मला सांगा, सारखंच एखाद्याकडे मागायचे योग्य आहे का? म्हणून मी भीतभीतच साहेब त्या दिवशी तुम्हाला फोन केला आणि त्यांना एकच वाक्य वापरलं, साहेब माझी अडचण अशी झाली की लेकरं माझी बरीच वाढलेत, त्यांना बसायलाच जागा नाही. साहेब म्हटले तुमची शंका, तुमची जी काय अडचण आहे ती मला लक्षात आलेली आहे, मी प्रयत्न करतो. आणि दुसऱ्या दिवशी नुसता प्रयत्न केला नाही तर त्या फर्निचरवाल्याला डायरेक्ट पैसे त्यांनी ऑनलाईन पाठवले आणि मला पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला, सर आठवड्यामध्ये तुमचे बेंचेस पुरतील. एवढी तत्परता ती पण दानामध्ये, दुसऱ्याला देण्यामध्ये असू शकते. हे खरंच साहेब आमचं भाग्य आहे, तुमच्यासारखी माणसं आमच्या संपर्कात आली. आणि म्हणून खरोखरच तुम्हाला माझ्या विद्यालयामार्फत आणि संस्थेमार्फत अगदी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि खरं साहेब तुमचं वर्णनच करायचं झालं तर मी थोडक्यात करू शकेन. अशीच द्या स्फूर्ती आम्हा गत वैभव राष्ट्राचे पुन्हा अन्या, जीवन आपले सूर्य आम्हा, प्रकाश देत असे पुन्हा लढाया. साहेब तुमच्या या जीवनातून आम्ही सुद्धा प्रेरणा घेऊ आणि त्यातून खरंच थोडंफार काम आमच्याही हातून घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. 2 वर्षापूर्वी प्रश्न असा आला की इथं कंपाऊंड करायचं काम चाललेलं होतं आणि म्हटलं आता शेजारी पाजारी कोण आहेत बघावं, कारण हे कंपाऊंड तयार करत असताना तयार केलं आणि काही अडचणी आल्या तर पाडावं लागायचं. कंपाऊंड घालतानाच मुळात आमच्याकडे पैसे नाहीत आणि पाडायचं म्हटलं तर मग जीव जायचा.
म्हणून म्हटलं सगळे कोण कोण आपले शेजारी आहेत पाहावेत, त्यांची माहिती घेतली. तर त्या सगळ्यांना फोन केले, सगळे आले. मग काहींनी सर इकडं जरा सरकतंय, तिकडं सरकतंय, काहींनी शंका थोड्याफार उपस्थित केल्याच. त्यामध्ये डॉक्टर साहेब होते, त्यांना मी फोन केला, म्हटले मी उद्या 10 वाजता येतोय. ते इथं आले, त्यांनी ते कंपाऊंडचं काही बघितलंच नाही. ते म्हटले सर महान कार्य आहे हो, काय विचारताय, घाला कंपाऊंड, काय घालायचं कसं ते. आणि एवढ्यावरच थांबले नाहीत, ते आणखी पुढे म्हटले सर मी यावर्षी फक्त मला अडचण आहे, मी खूप मोठं काम केलंय सामाजिक, त्यामुळे यावर्षी माझ्याकडे निधी नाही, पण पुढच्या वर्षी मी मदत करेन. आणि मग वर्षानं त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी न काही सांगता अचानकपणे 4 वर्ग इथं स्वतः येऊन 4 वर्ग डिजिटल करून दिलेत. खूप मोठं त्यांनी मन दाखवलं, त्यांना सुद्धा मी अगदी मनापासून धन्यवाद देतो. आणि डॉक्टर साहेब खरंच तुमच्याविषयी मला खूप तळमळ आहे, कारण जेव्हा नैराश्य येतं, कारण असली कामं करणं सोपं नाही. कारण समाजासाठी झटत असताना काय अवस्था होते ती झटणाऱ्याला माहित असते. जेव्हा नैराश्य येतं, काही वेळा कोलबडून पडल्यासारखं वाटतं, तेव्हा मी डॉक्टर साहेबांना फोन करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो. मला जगण्याचं खरंच बळ मिळतं. ते केवळ शरीराचे डॉक्टर नाहीत, मनाचेही डॉक्टर आहेत याची मला जाणीव झाली. पुन्हा एकदा मी त्यांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. आता दुसरे आमचे नवनिर्वाचित रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे चेअरमन जामदार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडे एकदा मी गेलेलो होतो त्यांच्या, तर त्यांचा व्याप खूप मोठा आहे, सतत कामात असतात. त्यांना मी विनंती केली, साहेब म्हटलं गरज तर मला खूप आहे, पण थोडंफार तरी काहीतरी सहकार्य तुमच्या रोटरी क्लब मार्फत करावं. तर ते म्हटले मी निश्चितपणे करणार आहे आणि ते करतील. कारण त्यांना फोन केला, साहेब तुम्ही येऊ शकाल का, तर मी म्हटले 100% मी येणार आहे शाळेत. म्हटलं शाळा बघितल्यानंतर त्यांनाही अडचणी कळतील. तर जामदार साहेबांचं सुद्धा इथे उपस्थित राहिले, त्यांचं स्वागतही करतो आणि त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आता पुन्हा प्रश्न असा झाला, 1-2 नव्हे, या शाळेतून 45 10वीच्या बॅचेस बाहेर पडले. 45 आतापर्यंत. सगळ्यांनाच आम्ही मदतीचा हात पुढे केला की आम्हाला काहीतरी द्या, कारण हे चालवायचं म्हटल्यावर हात सदैव पुढेच करावे लागतात. तर 45 पैकी बहुतेक कुणी आम्हाला सहकार्याची जाणीव काय ती केलीच नाही, की काय त्यांनी ऐकूनच घेतलं नाही. पण मार्च 99ची बॅच ती मात्र पुढे आली. त्यामध्ये आमचं विजय भोसले आहे, वनिता कुंभार आहे, विजय कोळेकर आहे, हे 3 जण पुढे आले. आणि त्यांनी खूप सगळ्या त्यांचे वर्गमित्र आहेत त्यांना फोन केले, वर्गमैत्रिणींना फोन केले, आम्हाला सहकार्याची गरज आहे, आपली शाळा आहे सांगितलं. आणि वनिता कुंभारनं तर अगदी प्रत्येकाला 4-4 वेळा फोन केलेत. आणि साहेब एक दिवस इतकी ती उद्विग्न झालेली होती आणि रात्री मला अचानकपणे साहेब फोन केला. काय फोन केला की सर ज्या शाळेमध्ये मुलं शिकली ती अशी कशी काय वागू शकतात हो. खरंच मन सुन्न झालं. म्हणजे तिला आलेला अनुभव कसा असेल याची मला सुद्धा जाणीव झाली. आणि मला सुद्धा एक वेळ वाटलं की हे काय योग्य झालं नाही, पण शेवटी ती विद्यार्थिनी मी नेहमीच माझ्या मुलीच मानतो आणि एका मुलीला दुखवणं योग्य नाही, तिला प्रेरणा दिली पाहिजे. म्हटलं बाळा तसं काहीच झालेलं नाही, कारण असं मान अपमान आपणाला गोड आंबट हे अनुभव येणार आहेत, ते गृहीत धरावे लागतात. आणि त्यामुळे कोण काय म्हटलं याला काय फारसं महत्व नाही. आणि आपण खूप मोठं यश जेव्हा मिळवायचं असेल ना, तेव्हा ह्या छोट्या मोठ्या अपयशाने घाबरायचं काही कारण नाही. आपण काम करत राहू. आज आपण निंदनीयमध्ये, निंदकाचे घर असावे शेजारी, आणि असलं म्हणून आपण मार्ग बदलायचा नाही, आपलं काम चालूच ठेवायचं. म्हटलं आज आपण निंदनीयमध्ये असू, आपली जबाबदारी वाढलेली, हीच माणसं आपणाला एकदा ही वंदनीय आहेत म्हणेपर्यंत आपण काम करायचं, अजिबात मागं हटायचं नाही. तर या मार्च 99च्या माझ्या या बॅचने सुद्धा 10 बेंचेस दिले. खरोखरच त्या सगळ्या बॅच मध्ये ज्यांनी सहकार्य केलं, नसलं केलं तरी त्या सगळ्यांनाच मी अगदी मनपूर्वक त्यांना मी धन्यवाद देतो. आता याच्यानंतर खरंच मी आता कराडच्या सगळ्या परिसरामध्ये, बहुतेक शाळांमध्ये, संस्थांमध्ये नेहमी जात असतो, कारण मी विद्यार्थीच आहे अजून.
फार काही मला अनुभव आहे अशातला भाग नाही. मी पहिल्यांदा शिकलं पाहिजे तेव्हा तुम्हाला काहीतरी करता येईल तुमच्यासाठी. म्हणून मी अनेक शाळांमध्ये जात असतो, संस्थांमध्ये जात असतो, पण मला आलेला अनुभव वेगळाच आहे. संस्था चालक आणि शिक्षक हे नातं कसं आहे हे मी खरंच जवळून पाहिलं. हे कसं नातं आहे, वेड्या भोपळ्यासारखं. म्हणजे संस्था चालक काय म्हणतायत की सारखं भीतीखाली शिक्षक असला पाहिजे, माझं ऐकलं पाहिजे. अजिबात त्याला अंदाज येता कामा नये. आणि मग काय होतंय, शिक्षक पण म्हणतोय संस्था चालकाला तेवढा अंदाज द्यायचा नाही. आणि अंदाज आपला खेळ सुरू झाला की शाळेचा पण खेळ होतोय. ही वस्तुस्थिती आहे साहेब. परंतु माझ्या या शाळेमध्ये माझ्या कुटुंबामधली कुठल्याही एखाद्या घटकाला विचारा की हे कुटुंब आहे, त्या सगळ्यांना मी सांगितलेलं आहे माझ्यासाठी किंवा कुठल्या इतरसाठी कुणासाठीही काहीही करू नका. शाळा हा सगळ्यापेक्षा मोठा घटक आपलं विद्यालय आहे. सगळ्यांनीच आपण विद्यालयासाठी करूया. आणि खरंच माझी ही सगळी मंडळी आहेत ती विद्यालयासाठी करतात, कुणासाठी नव्हे. आणि त्यामुळे आमचं एक कुटुंब आहे ते 100% आदर्श आहे याची मलाही खात्री आहे. आणि त्याचं मी उदाहरण सांगतो. कारण या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अडचण माझी अशी झाली की एक महिनाभर मी शाळेकडे फिरकलोच नाही. मी जरा पुण्यामध्येच होतो आणि गणवेश वितरणाचं या सगळ्या आमच्या कुटुंबातल्या सदस्यांनी सगळे हे आमच्या विद्यार्थ्यांना सांगितले की जे नवीन प्रवेश घेतील त्याला आम्ही मोफत गणवेश देऊ. आणि मला डायरेक्ट त्यांनी काय केलं की त्या गणवेश वितरणलाच बोलवलं मॅडमनी. म्हटलं सर गणवेश वितरणला तरी तुम्ही यायला पाहिजे. त्या कार्यक्रमाला आलो आणि कार्यक्रम झाल्यावर खरंच मनात टेन्शन आलं की मॅडमने आता किती बिल केलं हे कसं भागवायचं, कारण एवढं मोठं बिल देणं आम्हाला शक्य नाही. मग आता परत प्रश्न आला, म्हटलं बघू काहीतरी पर्याय निघेल. आणि खरंच मी पुन्हा महिनाभर बाहेरच होतो, शाळेकडे फिरकायला मिळालं नाही. आणि महिन्यानंतर आल्यावर ऑफिसमध्ये बसले, मॅडम म्हटलं आता मला हे बिल असणार आहे आपलं 5-50 हजार, एवढं आता मला ऍडजस्ट करावं लागेल. आता कुठं हात पसरायचा आता जरा प्रश्नच आहे. बघा कुटुंब कशी असावीत, फक्त मला सगळं मिळालं पाहिजे आणि कुटुंबासाठी मी काय करणार नाही ही वृत्ती चुकीची आहे. तर मॅडम म्हटल्या सर कशाला काळजी करताय, कुटुंबाचा भाग मी पण आहे ना, मग मी त्याच्यामध्ये काय करायचं ते करेन, पण हे सगळं बिल मी भागवणार आहे. सर अशी परिवारात माणसं असली पाहिजेत. आणि मग त्यांनी प्रयत्न केला. आमचे आज पाटील सर आलेत तांबेचे, दातृत्व कसं असतं हे त्यांच्याकडून शिकावं. ते एकदा इथं बसलेले होते, आमचं ते रडगाणं ऐकलं. म्हटले त्यांनी काहीच बोलले नाही, जाताना हे म्हटले 10,000 रुपये गणवेशासाठी वापरा. त्यांनी 10,000 रुपये दिले. पुन्हा मॅडमनी आता काय दुसऱ्या कुणाला बोलायचं, तर मॅडमनी पहिल्यांदा मला वाटतं फोन त्यांच्या बहिणीलाच केला, कारण ते कुटुंबातल्या कुणाला त्यांनी सोडलेलं नाही. बहीण असो कोण शेजारी असो सगळ्यांच्याकडे ते मागतात. त्यांना फोन केला, म्हटले अशी अशी अडचण झाल्यात. त्यांनी 7,500 दिले. आमचे उमरकांचे जे संपतराव मोहिते मुकादम आहेत त्यांनी 7,500 दिले. त्यामध्ये थोडी रक्कम जमा झाली. आणि आमच्या नगरसेविका आता आमच्या पूजा चव्हाण गाववाल्याच आहेत, त्या सुद्धा मागे कधीच राहत नाहीत. त्यांनी एक 7,000चे सहकार्य आम्हाला केलं. आणि कुटुंबाचा वारसा, सगळे संपत्ती म्हणतात ती माझी आहे ते माझं आहे, पण चांगल्याचा वारसा पुढे येत नाही. पण ह्या पाटील सरांच्या बाबतीत खरंच चांगला वारसा पुढे आलाय की मयूर सुद्धा त्याच पद्धतीने वागतोय आमचा. कारण मयूर म्हटलं मी तरी का मागे राहू. मग त्यानं कुणाकडून आणून स्वतः काही घालून 18,500 रुपये आमच्या मयूरनं सुद्धा जमा केले. आणि खरंच हे सगळी बिलं भागवली. म्हणून मी नेहमी म्हणतो की माझं कुटुंब असं आहे. आणि कुटुंबातले जर अशी सगळी माणसं असतील तर हे कुटुंब निश्चितच एक दिवस अतिशय आदर्श होईल आणि त्यांच्या हातून चांगलं काम होईल. तर ही सगळी जी या गणवेशासाठी देणगीदार आहेत त्यांना आणि आमच्या ज्या स्टाफने सहकार्य केलं त्या सगळ्यांना खरंच मी अगदी मनापासून धन्यवाद देतो. आता पुन्हा प्रश्न आला की आमचे कुंभार सर, मला वाटतं अजून आलेले नाहीत, ते कुठेतरी आहेत रस्त्यात. तर ते या विद्यालयाचे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत आणि एवढ्यावरच न थांबता संस्थेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. आता ही 3 पदं कुणामुळे मिळाली, समजा हे विद्यालयच नसतं तर कुठली पद आहेत. मग त्यांना ती जाणीव झाली. म्हटले
सर आपण पण मागे राहता कामा नये, नुसतंच आपलं संस्थाचालक म्हणून थांबायचं नाही, तर आपण सुद्धा मागे राहता कामा नये. आधी केले आणि मग सांगितले. त्यांनी एक दिवस आणून कपाट पोचवलं आणि कुंभार सरांनी सुद्धा विद्यालयाला कपाट एक भेट दिलं. त्यांना सुद्धा मी संस्थेमार्फत आणि शाळेमार्फत धन्यवाद देतो. आता पुन्हा प्रश्न आला आमचा बाळसिद्ध चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत आता आम्ही बीसीटी सोलर सिस्टीम सुरू केली आहे. एक आमचा सुंदर ग्रुप, अगदी भरत पाटील आमचे जरी लिडिंग करत असले आणि त्यांच्या पाठीशी आम्ही अशी त्यांच्यापेक्षा दीडपट वयाची मंडळी ठामपणे उभी आहोत आणि आमचं खूप छान चाललंय. कारण बरेच आम्ही सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले. तर ते म्हटले सर आता आपल्या शाळेला काहीतरी दिलंच पाहिजे. असा शब्द आल्यावर कोण नको म्हणेल. त्यांना म्हटलं साहेब तसलं काय नाही, दिलंच पाहिजे. आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा भरभरून दिले. तर आमच्या बीसीटी सोलर सिस्टीम करून सुद्धा एक सुंदर असं लायब्ररी कपाट भेट दिलं. खरंच माझा हा एक जिव्हाळ्याचा ग्रुप आहे. त्या सगळ्या ग्रुपला भरत पाटील साहेबांना सुद्धा मी अगदी मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा आत्ताचा जरा जमाना आहे तो जरा वेगळाच आहे, स्टेटसचा जमाना. सगळ्यांनाच तो नाद आहे की कार फोटो आणि टाक स्टेटसला, होतंय ना तसं. आणि स्टेटसला टाकला की सारखं बघायचं 2-2 मिनिटाला किती व्ह्यू झाले, किती जणांनी बघितले. आणि त्यातनं पण कुणी आपलं स्टेटस बघावं एखादं असतं महत्वाचं नाही का, ते कुणी बघावं त्यानं बघितलंय का ह्याच्यावर आपला दिवस चांगला का वाईट ठरतोय ही वस्तुस्थिती आहे. खरं आहे ना बाळू. तर अशी परिस्थिती सध्या स्टेटसची आहे. मला पण तो नाद आहे, खरंच आहे नाद. पण मी वाईट कामाला नाही वापरत आणि माझं वैयक्तिक कधी स्टेटसला फारसं नसतं. सगळं काय असेल ते शाळेचे कार्यक्रम असतात, शाळेची निमंत्रण पत्रिका असते. आणि एक दिवस मला वेळ लागल्यासारखं झालं. मी काय केलं, शाळेच्या काय काय गरजा आहेत कॅम्प्युटरला तयार केलं आणि स्टेटस ठेवलं. कदाचित काय म्हटले असेल, हा वेडा झालाय वाटतो. आणि स्टेटस ठेवल्याबरोबर 3ऱ्या सेकंदामध्ये कासार शिरबेचा एक मुलगा युवा उद्योजक आहे पुण्यामध्ये, त्याचा फोन आला. म्हटलं काय रे बाळा. अहो सर मी स्टेटस बघितले, माझ्याकडून एक बेंच, मी लगेच पैसे पाठवतोय. आणि त्यानं खरंच सर त्याच वेळी पैसे पाठवले. तर अशी मुलं सुद्धा समाजामध्ये आहेत हे मला जाणवलं. खरंच त्या सागर यादवनं त्या पद्धतीनं केलं. आमचा निवास पवार त्यानं सुद्धा व्हॉट्सअपला टाकलं, सर मी सुद्धा मदत करणार आहे. आमचा ईश्वर कोळीकर आज इथं आहे, त्यांनी सुद्धा खाली सांगितलं की मी सुद्धा मदत करणार आहे. आणि खरोखर त्यांनी सुद्धा मदत केली. आमचा आता चुलत बंधू इथं जेवण साळुंके आलेला आहे. तर आमचे बापू आमच्यात नसले तरी त्या कुटुंबाचं गावामध्ये आदरातिथ्य करणं आणि दातृत्व करणं याचा आजही सगळीकडे उल्लेख होतो. आणि ती परंपरा जयवंतनं चालवली. त्याने मला वाटतं स्टेटस बघितलं 2-4 दिवसानं इथं कराडमध्ये आणून पैसे दिले. तर खरंच हे आमचे स्टेटसवाले सगळी जी मंडळी आहेत ज्याने आम्हाला स्टेटस बघून सहकार्य केलं, त्यांच्यासाठी सुद्धा खरंच आपण जोरदार टाळे वाजवून त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. आता यानंतर पंकज जाधव मारुल हवेलीचे, त्यांनी सुद्धा शाळेला 10 स्टूल, 1 प्रिंटर आणि काही गिफ्ट व्हाउचर त्यांनी सुद्धा भेट दिलं. त्यांचं सुद्धा संस्थेमार्फत आणि विद्यालयामार्फत हार्दिक आभार. आता पुन्हा अलीकडे काय झालेलं आहे, मैत्री कशी असावी. मला तर नेहमी वाटतं की मैत्री कशी असली पाहिजे, वनवे असता कामा नये. तर संकटकाळी मदत करणारा आपला मित्र असला पाहिजे. आणि मित्र हा मन कवडा असला पाहिजे. मन कवडा लक्षात येते की त्यांना आपल्या मनात काय चाललंय ओळखलं पाहिजे. तर माझे एक मित्र आहेत सुरेश गरुड साहेब म्हणून, इथंच राहतात आपल्या कॉलनीमध्ये. त्यांना मी काय विचारलेलं नाही, सांगितलेलं नाही, काय नाही. मला एक दिवस रस्त्यात अडवलं, म्हटले सर हे 2,500. म्हटलं कशाचे. अहो तुम्ही काहीतरी मदत गोळा करताय ना, मग हे एक बेंच द्या. अशी सुद्धा माणसं खरंच समाजात आहेत. तर गरुड साहेबांच्या साठी सुद्धा आपण खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. ते बहुतेक या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत. आणि महाराजा इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स पुण्यामध्ये हा युवा उद्योजक, तर तो सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत आहे.
पण एक दोन वेळा इथं आल्यानंतर ते म्हटले सर माझं मन तिकडं जरी मी काम करत असलो तरी मन माझं शिक्षणात आहे आणि मला शिक्षणात काम करायचं म्हटलं आमच्यासोबत या. तर त्यांनी सुद्धा आपल्या शाळेला एक छानसा प्रिंटर भेट दिलेला आहे. त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक त्यांच्या बाबतीत सुद्धा आभार व्यक्त करूयात. दुसरं आमचे श्री समर्थ मल्टी स्टेट सहकारी पतसंस्था आहे, त्याचे संस्थापक कांबळे साहेब ते नेहमीच सहकार्य करत असतात. त्यांनी सुद्धा हा डायस, हा वायरलेस माईक त्याने आम्हाला दिलेला आहे आणि खरं तर हे खूप मोठं सहकार्य आहे. त्यांच्यासाठी सुद्धा खरंच आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांनाही दाद देऊयात. यानंतर एक वेळ असं झालेलं होतं की शाळेमध्ये आलो तर पालक मीटिंग चालू होती. काय तक्रारी असतात पालकांच्या की का आमचा विद्यार्थी काम म्हणजे अभ्यास घरात पाल्य करत नाही किंवा काय नाही, असं चाललेलं होतं. आणि बऱ्याच पालकांच्या काही तक्रारी ऐकल्या मुलांच्या बाबतीत की काही मुले घरात ऐकतच नाहीत, त्या बाहेर फिरतात वगैरे, असं काहीतरी चाललेलं होतं. तर पुन्हा म्हटलं मला एक 5 मिनिटं बोलू द्या. तर मी तिथं मांडलेलं होतं की ही शाळा आम्ही कशासाठी चालवतोय आणि कशी चालवतोय. कारण माझ्या विद्यालयातून खरं होतकरू विद्यार्थी घडावेत, गोरगरिबासाठी आम्ही काम करतोय. याचा अर्थ गोरगरीब मांजरूट असता कामा नये. तो जर खुळ्यासारखा वागला तर आमची मेहनत काहीच उपयोगाची नाही. आणि त्यामुळे खरंच त्यांना ती वस्तुस्थिती सांगितली आणि म्हटलं तुम्ही वाढदिवस साजरे करताय ना, त्याच्या ऐवजी तुम्ही काय करा, वाढदिवसाला अगदी आतल्या मनानं एक पेन जरी शाळेला भेट दिला चांगल्या मनानं भावनेनं तरी सुद्धा तो खूप मोठी देणगी होऊ शकेल. आणि खरंच त्या दिवसापासून आमच्या मुलांनी सुरू केले. त्याच मला वाटतं 2-4 दिवसात एका 8वीतल्या विद्यार्थीनं कुमारी सुवर्णा पवार आहे, तिनं एक घड्याळ भेट दिलं. दुसरे आमचे पालक आहेत सर सुजाता प्रमोद सनगर यांनी खरं तर 1000 रुपये पाकिटात घालून शाळेला सहकार्य केलं. आणि खरं तर 8वीतल्या विद्यार्थ्यांनी आणि जाधव सरांचं काय बोलणं झालं परवा मलाच माहित नाही. मला सहज म्हटल्यावर सर मुलं सुद्धा 8वीतली म्हणतायत अहो एवढी तुम्ही मदतीला सगळी फिरताय, मग आम्ही काय सहकार्य करू का. आणि मग कुणी 100 रुपये कुणी 50 रुपये काहीतरी काढले असावेत. तर या मुलांनी सुद्धा काही पैसे काढले, कमी पडलेले जाधव सरांनी घातले आणि 6x4चा ग्रीन व्हाईट बोर्ड त्यांनी शाळेला भेट दिलाय. खरं ही चांगल्या विचाराची बाळांनो बीज आहेत आणि ही खरंच तुमच्यामध्ये कायम असली पाहिजेत या मताचा मी आहे. आणि भोसले फर्निचर मधून आम्ही साहित्य खरेदी केलं, बिल वगैरे केलं, सगळं झालं आणि बाहेर आलो आणि अचानक ते भोसले फर्निचरचे भोसले सर खरं राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. ते गेटवरून बाहेर आल्यावर ते म्हटले सर परत या. म्हटलं काय झालं. अहो तुम्ही एवढं काम करताय माझं काय नको का. आणि त्यांनी सर एक बिलामधून 1000 रुपये कमी केले. म्हणजे भोसले साहेब सरांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार वाजवूया. त्याचप्रमाणे परवा सूरज संभाजी पाटील यांनी सुद्धा आपल्याला 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. आता खरं तसं पाहिलं तर हे मांडणं मला गुंतागुंतीचं होतं कारण खूप जणांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कुणाचं नाव शक्यतो राहू नये आणि राहिलं असलं तरी सुद्धा मी देणगी व्यक्त करतो. आणि हे सगळे देणगीदार मंडळी आहेत ती नक्कीच उच्चस्थानी आहेत. पण याचा अर्थ असा नाही की घेणारे हात सुद्धा तेवढे पवित्र असले पाहिजेत, निरपेक्ष वृत्तीनं काम करणारे असले पाहिजेत. आणि त्या पद्धतीनं खरंच आमचं काम चालू आहे आणि आम्ही हे करतोय. अजून सुद्धा आम्हाला साधारण कशाची गरज आहे तर 1-2 वर्ग खोल्या तर कमी पडतायत, त्याची एक गरज आहे आणि एक हॉलची गरज आहे. अनेकाजवळ मांडलेलं आहे पण अजून सुद्धा कोणी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. परमेश्वराला काळजी आहे, कदाचित तरी नक्कीच आम्हाला तो सकारात्मक देईल आणि थोड्या दिवसामध्ये इथं इमारत दिसेल आणि माझ्या मुलांना ते सोयीचं होईल. कारण प्रयोगशाळा स्वतंत्र आमची झालेली नाही आणि काही कार्यक्रम असले तर तिथं घेता येतील. हा उद्देश आहे. बघूयात कोण आपल्या पुढे यासाठी येतोय. आणि तसं पाहिलं तर आपण सगळ्यांच्याकडे मागायचं ना आपण मागे राहायचं हे मला खरंच पटत नाही. कारण माझ्या आईचं गेल्या वर्षी हृदयविकारानं अचानक निधन झालं आणि तसं पाहिलं तर प्रत्येकाचीच आई आपली सर्वस्व असते. आणि माझी आई तर अडाणी होती आणि परिस्थितीनं फारच घरात अतिशय बेताची परिस्थिती. पण तिला शिक्षण मुलांनी घ्यावं याचं वेळ होतं आणि तिनं
खरंच तिला वाटायचं की माझी पोरं शिकली ना तर काहीतरी होतील, काय होतील खरंच तिला माहित नव्हतं. आणि त्या माझ्या माऊलीच्या स्मरणार्थ मी सुद्धा या विद्यालयाला हे 2 डेक दिलेले आहेत. अर्थात मी काय उपकार केले असं म्हणत नाही, माझं कर्तव्य आहे. आणि या शाळेसाठी सर्वस्व अर्पण केलं तरी या शाळेच्या ऋणातून मी काय बाहेर पडत नाही याची मला जाणीव आहे. तरी सुद्धा आम्ही काम करत राहतोय. आणि साहेब, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. प्रश्न फक्त असा येतोय की पाहतोय की माझ्या या विद्यालयातून घडणारा प्रत्येक विद्यार्थी कशा पद्धतीचा घडावा. आज त्याला तुम्ही हातभार लावला म्हणून तो शिकतोय. तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याने इतराला हातभार लावा आणि तो विद्यार्थी माझ्या न्यू इंग्लिश स्कूलचा असेल. या विद्यालयातून घडणारा जो विद्यार्थी आहे आणि खरं त्याची बीजे आलीत. कारण परवा मला वाटते काळे मॅडम म्हणत होत्या की एका वर्गातली मुलं म्हटली की आम्हाला सुद्धा मोठे होऊ द्यात, या शाळेला आम्ही भरभरून देणार आहोत. ही विचारांची बीजे आताच रुजायला लागलेली आहेत. एक सकारात्मक बाब आहे. तर आणि दुसराही असा उद्देश नाही की या शाळेतून केवळ पैशाने श्रीमंत व्हावीत, मुळीच नाही. तर त्याच्याबरोबर मनानं सुद्धा श्रीमंत व्हावीत, त्यांच्यामध्ये माणुसकी असावी आणि ती विद्यार्थी माझ्या न्यू इंग्लिश स्कूलचे असावीत, ही निश्चितपणे माझी अपेक्षा आहे. आता खूप जणांची नावं घेण्यामध्येच खूपच वेळ माझा गेलेला आहे. कदाचित काही ना बोरही झालेला असेल, तरी सुद्धा पुनश्च एकदा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि खरं सांगतो की हे काम करत असताना खूप मोठा त्रास होतो. अनेकदा काही वेळा नैराश्य येते, कधी कधी कोरमडल्यासारखं वाटतं. पण तुम्हा सगळ्यांच्या सहवासात बसल्यामुळे, काही क्षण घालवल्यामुळं कदाचित पुन्हा एकदा लढायला बळ मिळालेलं आहे. आणि त्यातून निश्चितपणे या शैक्षणिक संकुलाचा एक कायापालट या 2-4 वर्षामध्ये नक्कीच होईल. कारण 28 साली आमचं 50वं वर्ष आहे. त्याच्यामध्ये 50 सोनेरी वर्ष आहे. सोन्यासारखं नक्की आम्ही काम करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरंच खूप समाधान वाटलं. मी तर म्हणेन तृप्तीनं गेलो अवघा भरून, जाय समाधान ओसंडून, अशी काहीशी माझी स्थिती झालेली आहे. तर अधिक बोलण्यापेक्षा मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिरारीनं करून दाखवलं आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या आज या ठिकाणी स्पर्धेच्या ठिकाणी सुद्धा तुमची इतकी विद्यार्थी चांगले आणि गुणवंत आहेत. याचं उदाहरण पालक स्वतः आम्हाला येऊन सांगतात की या ठिकाणी. आणि असा एक प्रसंग माझ्याकडे आला की काही पालक ज्या शाळेत विद्यार्थी घालत नाहीत त्या शाळेतले काही शिक्षक माझ्याकडे आले आणि म्हणले, तुम्ही शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आहात, तुम्ही जरा विनंती करा, आमची मुलं आमच्या शाळेत राहू द्या. तर म्हणलं तो सांगण्याचा मला अधिकार नाही. कारण ज्या ठिकाणी गुणात्मक काम आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जी शाळा झटक्या, ज्या शाळेचं काम चांगलं आहे, त्या ठिकाणी तो पालक घालणार. आणि त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा तसं प्रयत्न करा. मग तुमच्या शाळेतला विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाणार नाही, तो तुमच्याकडे टिकून राहील. मग तो सगळ्या दृष्टीने तुम्ही परिपूर्ण करण्याचं काम करावं. असं साळुंखे साहेब, तुम्हाला खरंच या ठिकाणी तुम्ही तुमचे संस्थापक असतील, संचालक वाडी असेल, तुमच्या या शाळेचे मुख्याध्यापक असेल, शिक्षक वर्ग असेल, सर्वांनी अतिशय तळमळीनं काम केले. आणि तुमची माझी थोडे दिवसात चर्चा झाली की या ठिकाणी माझ्या संघटनेमार्फत सुद्धा, साळुंखे साहेब, माझ्या संघटनेमार्फत सुद्धा अनेक माझे सभासद या ठिकाणी तुमच्याकडे येतील आणि उत्स्फूर्तपणे तुम्हाला काही अडचणींना मदत करतील अशी एक या ठिकाणी ग्वाही देतो. आणि दुसरं असं या ठिकाणी सांगायचं आहे की DCT सोलर हा एक साळुंखे सर असतील, भरत पाटील असतील, असे अनेक शिक्षक येऊन एक त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे आणि त्याचे प्रमुख भरत पाटील आहेत. आणि त्याचा हेतू असा आहे की या सोलर सिस्टीम मधून ना नफा ना तोटा या तत्वावरती सोलर सिस्टीम बसवून त्यातून जो काही नफा मिळेल तो नफा असे देणगीदार असेल, गरीब विद्यार्थी असतील, यांना तो देण्याचं काम ही सोलर सिस्टम जी DCT सोलर सिस्टम आहे ती करणार आहे. आणि भरत पाटील साहेबांना मी विनंती करतो की तुम्ही फक्त कबाड देऊन थांबू नका. पाटील साहेब, तुम्ही कबाड देऊन थांबू नका. आमच्या आगामी शाळेला जास्त तुमच्या या DCT सोलरच्या ट्रस्ट मधनं कसं देणगी देता येईल ते पाहावं.
अशी एक मी तुम्हाला विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्त्री शिक्षणाचे संस्थापक ज्योतिरावजी फुले यांचा आज जयंती आहे. त्यांना नमन करून आणि माझे गुरुवर्य श्री साळुंके सर यांना नमन करून मी माझे 2 शब्द मांडतो. मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. मी 1995 साली मी SSC बॅचला होतो आणि सरांनी एकदाच फक्त शब्द टाकला की आपली ही संस्था इकडे चालू केली आपण आणि या संस्थेला काय मदत होईल का. आणि खरोखर माझ्या मित्रांनी आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आम्ही एक मुंबईला एक छोटंसं एक गेट टुगेदर केलं. त्याच्यामधून थोडा निधी तयार केला आणि तो सरांना दिला. त्याच्यानंतर पण सरांनी जेव्हा आम्हाला मदतीचा हात मागितला तेव्हा आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सरांना उत्स्फूर्तपणे मदत केली. एवढं बोलून मी माझं मनोगत पूर्ण करतो. आणि खरंच या शाळेमध्ये विद्यार्थी घडतात ते खरेच खूप चांगले घडतात. आणि आमची जी उमरकांचीची शाळा होती ती खूप दुर्मिळ भागात होती आणि डांगे सरांनी ती शाळा उभी करण्यासाठी भरपूर कष्ट घेतले. भरपूर म्हणजे खूप त्रास झाला त्यांना. त्याच्या पाठीमागे साळुंके सरांनी सारखे विद्यार्थी आणि इतर शिक्षकांची जी टीम होती ती खूप स्ट्रॉंग टीम होती. त्यांनी आम्हाला घडवलं. आज मी पण एका पंचताराकित हॉटेलमध्ये एका मॅनेजर नावाच्या पोस्टवरती आहे. मी मॅनेजर म्हणून आहे तिकडे ताजमहल हॉटेलमध्ये. असे विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी घडले आणि हे शाळेमुळे आणि असे शिक्षक होते त्या शिक्षकांच्यामुळे घडले. आज या साळुंके सरांना किंवा सरगर सर होते, लोहार सर होते, कुंभार सर होते, हे जे आमचे जे शिक्षक होते ते खूप शिक्षक म्हणजे आम्हाला त्यांनी एवढं घडवलं की आज आम्ही जेव्हा एवढ्या दुर्मिळ भागातून गेलो आणि तिकडे जेव्हा फॉरेनर येतात, अमेरिकेतील लोक येतात. मी एक उदाहरण सांगतो की बाराक ओबामा जेव्हा आमच्या हॉटेलमध्ये आलेले मुंबईमध्ये तेव्हा त्यांची एक टीम बसलेली एका कॉन्फरन्समध्ये बोलले की आम्हाला कोऑर्डिनेशन करण्यासाठी आपला जो स्टाफ आहे तो महाराष्ट्रीयन स्टाफ आहे जास्त करून. तर बोलले कोऑर्डिनेशन करायसाठी आम्हाला कोणीतरी तुमचे मध्यस्थी ज्यांना बऱ्यापैकी इंग्लिश वगैरे येतं आणि त्याच्यामध्ये मी एक होतो. तेव्हा मला खरोखर अभिमान वाटला की मी ज्या शाळेने मला घडवलं त्या शाळेची मला तेव्हा खरंच आठवण आली. खूप हे असं होऊ शकतं. फक्त असे शिक्षक आहेत, साळुंके सरांच्यासारखे शिक्षक आहेत ज्यांनी आम्हाला घडवलं. आणि खरोखर सर खूप खूप धन्यवाद. आणि खरंच विद्यार्थी तुम्ही लकी आहात की तुम्हाला असे गुरुवर्य मिळालेत. थँक्यू सो मच. थँक्यू. महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून मी भाषणाची आज सुरुवात करतो. व्यासपीठावरील मान्य श्री अरुण पाटील सर, श्री राहुल जामदार सर, भरत पाटील सर, अमीर डांगे सर, ज्योतिराम कुंभार सर, श्री साळुंके सर, श्री विजय भोसले सर, श्री जयवंत साळुंके व सर्व पदाधिकारी व विद्यार्थी मित्र हो. आज आपल्या शाळेमध्ये खरं तर देणगीदारांचा सत्कार घेतलेला आहे. देणगीदारांचा सत्कार म्हणजे असं फार काही मोठी गोष्ट नाही आहे. आपल्या समाजातील प्रत्येकाचं एक काम आहे की आपण सर्वांनी एकमेकाला मदत करत राहिलं पाहिजे आणि ही चेन जी आहे ही सर्वतोपरी कंटिन्यूअस चालू राहिली पाहिजे. आणि ॲक्च्युली हा सत्कार घेण्यापाठीमागचा उद्देशसुद्धा चांगला आहे की इथून पुढच्या पिढीला म्हणजे किंवा जे मान्यवर आहेत, जे देणगीदार आहेत त्यांनासुद्धा एक उद्युक्त केलं जाईल की बाबा आपण आणखी पुढे कुणाला तरी मदत केली पाहिजे. आणि ही मदतीची जी सुरुवात आहे ती विद्यार्थी दशेपासूनच सुरुवात झाली पाहिजे. ॲक्च्युली आत्ता पाहिलं तुमच्या शाळेचे विद्यार्थी त्यांनी शाळेसाठी बोर्ड दिला. खरे अगदी अभिमानाची बाब आहे की एवढ्या लहान वयात सुद्धा हे विद्यार्थी या लोकांना द्यायची सवय लागली आणि ही खरं फार चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी मी नमूद करतो, मी प्रॅक्टिस चालू केली 1994 साली आणि तेव्हापासून माझा तो संकल्प आहे की आपण जर वर्षाला 1 लाख रुपये देणगी स्वरूपात म्हणजे ती कोणत्याही स्वरूपात म्हणजे ते गोरगरिबांना असो, मंदिरांना असो, शाळेंना असो, ही द्यायची 1994 पासूनची माझी परंपरा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सांगण्याचा उद्देश काय, मागच्या 2021 पर्यंत मी ॲक्च्युली कुणालाही कधीही सांगत नव्हतं. गुप्तदान पद्धतीनं द्यायची मला सवय लागलेली होती. पण मी माझ्या आईचा 75वा वाढदिवस कराडमध्ये घेतला आणि तो मला वाटतंय आपल्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात न भरतो असा कार्यक्रम झाला. म्हणजे त्या कार्यक्रमाला मी फार मोठा माणूस नाही, माझा दवाखाना एका खेड्यामध्ये म्हणजे 2-3 ठिकाणी मी जातो
मी एक BHMS डॉक्टर आहे. पण माझी एक इच्छा होती की माझी आई अडाणी आहे आणि तिचा मी वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा करायचा. मग माझं एक स्वप्न होतं की मी माझ्या आईबाबांना विमानाने घेऊन जाईन, मी माझ्या आईबाबांना हेलिकॉप्टरमध्ये बसवेन. कारण ज्यावेळी आम्ही लहान होतो तर आम्हाला साधी सायकलसुद्धा आमच्याकडे नव्हती. पण एक ते स्वप्न होतं की आणि तो ध्येयवेडा होतो मी की मला हे करायचंच आहे. मग मी 1 मे 2021ला माझ्या आईचा वाढदिवस कराडमध्ये साजरा केला. अबाउट एक 3000 लोक होती कार्यक्रमाला आणि मी खास पुण्यावरून कराडमध्ये हेलिकॉप्टरनी आईला आणून कराड प्रदक्षिणा करून कार्यक्रमास मी तो कार्यक्रम केला. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली हे आम्ही कधी पत्रकारांना वगैरे असं काही बोलवलं नव्हतं. म्हणजे हा कौटुंबिक कार्यक्रम करायचा, आपल्या समाजातल्या लोकांना करायचा हा माझा उद्देश होता. परंतु काय झालं, दुसऱ्या दिवशी सगळे आपल्या कराडचे पत्रकार बंधू म्हणजे पुण्यनगरी, सकाळ, लोकमत हे माझ्याकडे आले. अहो डॉक्टर साहेब तुम्ही आम्हाला हे सांगितलं नाही. म्हणजे कशाबद्दल? तर तुम्ही हा कार्यक्रम केला. म्हटलं मी माझा कार्यक्रम मला पब्लिसिटीसाठी मी केलेला नाही, तर मला माझ्या आईच्या समाधानासाठी मला करायचं. मग ते म्हणले नाही आहे डॉक्टर साहेब तुमचं हे म्हणणं बरोबर आहे, पण समाजामध्ये हा संदेश गेला पाहिजे. तुम्ही तुमच्या आईचं केलं, मग तुमचं हे बघून समाजातली काही लोक, काही मुलं पुन्हा ते त्यांच्या आईचं कौतुक करतील. ह्यासाठी तुम्ही आम्हाला मुलाखत दिली पाहिजे. मग मला वाटतं आपले सातारा, सांगली, कोल्हापूर तिन्हीचे बरेचसे पत्रकार माझ्याकडे आले. मला म्हटले की आपण पत्रकार परिषद ठेवायची. मी म्हटलं सर, म्हटलं पत्रकार परिषद वगैरे हा म्हटलं माझा उद्देश नाही आहे. मी एक साधा माणूस आहे आणि मला आनंद कशामध्ये आहे तर मला माझ्या आईचा समाधान, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं हा फार माझं म्हणजे एक स्वप्न होतं. मग त्यांनी ती मुलाखत वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला आपल्या महाराष्ट्र राज्याचा सकाळ गौरव मातृत्व गौरव पुरस्कार माझ्या आईसाठी त्यांनी देऊ केला. मला म्हणले की नाही तुम्ही ते आलंच पाहिजे. आणि मग त्यांनी सातारमध्ये कार्यक्रम घेतला. बरेचसे मान्यवर हे होते, मग त्यांच्या हस्ते आईला हे दिलं. आणि मग ते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे डॉक्टर हे सगळ्यांना सांगत चला की तुम्ही जे काय करताय, तुम्ही लोकांना जे काय देताय, तुमचं बघून ॲटलिस्ट तुमच्यातलं लाखातला एक जरी माणूस ते करण्यास प्रवृत्त जर झाला तर ही सगळ्यात समाजासाठी फार मोठी गोष्ट. मग तेव्हापासून मी लोकांना सांगायला लागलो की बाबा नाही, बाबा आपण असं करूया की आपण बऱ्याचशा शाळांना म्हणजे अगदी मी थोडासा धार्मिक आणि आध्यात्मिक आहे, त्यामुळे मला मंदिरं बांधण्याचा फार मोठा शौक आहे. म्हणजे अगदी मी सांगतो कराडमध्ये आपल्या संत सखुबाई मंदिराच्या समोर एक मारुती मंदिर होतं 400 वर्षापूर्वीचं आहे. त्या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार मी स्वतः एकट्याने मागच्या 3 वर्षापूर्वी सरांना माहिती आहे की तो पूर्ण एक 10 लाख रुपये खर्च करून तो मंदिराचा खर्च केला. अगदी माझी OPD तारुकमध्ये वनवास माचीमध्ये आहे. मी जरी तिथल्या गावातल्या लोकांना जरी विचारलं, फक्त मी एवढ्या आत्तापर्यंत लोकांना एकच सांगत होतं की मी जी देणगी दिली त्याची मला पावती द्यायची नाही आणि मला कुठेही तुमच्या कार्यक्रमाला म्हणजे पाहुणे म्हणून मी सरांना सुद्धा म्हणत होतो सर मला हे फार म्हणजे डोईजड जातं की आपण जायचं कुठे शाल श्रीफळ घ्यायचं, म्हणजे आपण काय फार समाजासाठी म्हणजे इतकं काही फार उपकार करतोय असं नाही. हे आपलं कर्तव्य आहे की आपण जे काय आपण कमवतो त्यामधला एक थोडा भाग आपण समाजासाठी दिला पाहिजे. मग तो कुठल्याही स्वरूपात असो, म्हणजे विद्यार्थ्यांना असू दे, शाळेला असू दे. अगदी जर म्हटलं ना आपल्या सातारा जिल्ह्यातल्या बऱ्याचशा अंधशाळा आहेत, म्हणजे जे आपण काय म्हणतो विकलांग यांच्या ज्या शाळा आहेत, तुम्ही जर त्या प्रत्येक बऱ्याचशा शाळेत जर बघितलं, सगळ्या अशा म्हणू शकत नाही मी, पण बऱ्याचशा शाळेत माझी देणगी दिलेली आहे. म्हणजे मी जर माझा वाढदिवस साजरा करायला मी अगोदरच ती देणगी दिली असते की त्या दिवशी अंधशाळा आहे तिथं बाबा माझ्या म्हणजे वाढदिवसानिमित्त तुम्ही तिथं काहीतरी तिथं हे करत राहायचं. बऱ्याचशा शाळांना मी अशी देणगी देऊन ठेवलेली आहे की 10वीला जी मुलं 1ली, 2री, 3री येतात त्यांना बाबा तुम्ही एक बक्षीस म्हणून द्यायचं. हे पूर्वीपासून चालू आहे. आणि हे मला हे व्यासपीठावरील आज जे देणगीदारांची नावं पाहिली मला फार बरं वाटलं की आणि इथून पुढे त्यांनी म्हणजे असं काय एकदा दिली असं नाही. आपण हे जोपर्यंत आपण आहोत एक वर्षाला आपण सगळ्यांनी मिळून टार्गेट करायचं की बाबा मला मी एवढं बाबा एक वर्षाला एक सपोज एक 10 लाख रुपये कमवतो, त्यातलं मी एक 10%, 2%, 1% जसं आता सगळीकडे आता टक्केवारी चालू आहे की त्या कामातली द्यायची, तसे आपण एक करूया की आपण जे कमवतो त्यातली टक्केवारी आपण आपल्या समाजासाठी द्यायची. हा सगळ्यांनी पण करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही आत्तापासून सवय लागली पाहिजे. मला जे मिळालं, मला खाऊ काय मिळालं तो सगळ्यांना आपण वाटून खाल्ला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना 1 ते 7 जणांनी वाटून खायचं, तसं तो तीळ जो आहे ना तो आपण सर्वांनी वाटून खाल्ला पाहिजे. तसं जे आम्ही कमवतो म्हणजे मी काय असं फार हे नाहीये. मी अगदी सरांना माहिती असेल म्हणजे सरांचं आता सर सांगितलं की उमर कांचन वगैरे, मी मागच्या एक 10 वर्षापूर्वी ज्यावेळी तुमचं गाव उठलं नव्हतं, मला वाटतं आपले दिलीप पाटील आहेत उमर कांचनचे ना,
हां मेनचे त्यांना माहिती होतं. मी अगदी तुम्हाला सांगायचं विजिटला बाईकवरून मैन, बाचुली, निली, कचनी, गुरबुशी, नंतर अगदी इकडे तुम्हाला सांगतो शेडगेवाडी या भागात सुद्धा जाऊन सेवा देत होतो. सेवा द्यायची त्यातला मेल तो भाग स्वतःसाठीही हे करतो. असं काही नाहीये की मी सगळंच दान करतो आणि स्वतः मात्र अगदी संन्यासी राहिलो असं नाही. ते आपण म्हणतो ना की संसार करावा पण परमार्थ करून संसार करायचा. तर माझी सर्वांनी हीच विनंती राहील की आपण सर्वांनीच अशा प्रकारे सर्वांना एक प्रकारे मदत करावी. आणि या निमित्तानं मी आज सरांना आश्वस्त करतो भविष्यातही आपल्या संस्थेसाठी, म्हणजे मला फार आनंद झाला की इथं जी जागा आहे आपल्या संस्थेला लागून ती माझी स्वतःचीच आहे. सरांनी मगाशी उल्लेख केला. मी सरांना आश्वस्त केले की भविष्यात, म्हणजे मी आता शब्द असा देत नाहीये पण मी नक्की आश्वस्त करतो, मी फुल ना फुलाची पाकळी आपल्या संस्थेसाठी सरांनी जो हॉल बांधायचं सरांचं जे डोक्यात आहे मी देवाला प्रार्थना करतो की तो हॉल माझ्याकडूनच व्हावा. सरांना परवाही सांगितले की सर परमेश्वरांनी असं करावं की तो हॉलची हे मलाच मिळावी, संधी मिळावी की तो हॉल माझं जे म्हणजे माझे जे काही आहेत म्हणजे जे आर्थिक जरा थोडेसे प्रॉब्लेम आहेत त्यातून मी बाहेर पडावं आणि त्यातून माझी इच्छा आहे की आपल्या संस्थेला हॉल माझ्याकडूनच बांधून मिळावा. तर थँक्यू. इथे थांबायचं कारण मुलं तुम्ही पाहिजेत बाहेरच्या भाजी लागतात. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. मलकापूर रोटरी क्लब ही जगभरामध्ये 206 देशामध्ये चालणारी संस्था आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बरेच समाज उपयोगी उपक्रम करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून काही शाळांना आम्ही डिजिटल TV, घनकचऱ्याचे प्रोजेक्ट्स, हँडवॉशचे प्रोजेक्ट असे काही करत असतो. मला वाटतं गेल्या वर्षी पवार मामांनी काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. ह्या वर्षी अजून माझ्या हातामध्ये तेवढा फंड उपलब्ध झाला नसल्यामुळे मी अशी भरीव अशी काही इकडे देणगी दिलेली नाही. पण 100% येत्या 1-2 महिन्यामध्ये जी काय तुमची नीड आहे ती नीड भागवण्याचा रोटरी क्लबच्या माध्यमातून मी 100% प्रयत्न करणार आहे. कारण रोटरीचं कार्यच आहे देण्याचं, काही घेण्याचं नाही आहे. समाजामध्ये जिथं सरकार कमी पडतंय, जिथं संस्था बाकी कोण कमी पडतंय, कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे रोटरी काम करत असते. आजचा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे. सरांची चिकाटी तर जबरदस्तच आहे. म्हणजे एवढं तन्मयतेनं आणि तळमळतेनं ते करतात. माझ्या ऑफिसमध्ये ते आले होते त्यावेळेला मी त्यांची तळमळ पाहिली होती. पण माझे कंटिन्यू प्रोजेक्ट चालू असल्यामुळं मला याकडे फारसं लक्ष देता आलं नाही. कारण दगडमातीच्या या शाळेला ज्ञानाचे मंदिर बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या सरांना पहिल्यांदा मला हॅट्स ऑफ सर. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि यशाचं तेज हे या दानशूर व्यक्तिमत्वांच्यामुळं आलेलं आहे. आणि ज्या वेळेला या शाळेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला एक शाही म्हणून ह्या सगळ्या दानशूर लोकांचं नाव लिहिलं जाईल असं मला वाटतं. तर फार्माफिल्ड आणि रोटरी क्लब याच्या वतीनं त्या संस्थेसाठी जेवढं काय करता येईल तेवढं मी करण्याची ग्वाही देतो आणि थांबतो. फार वेळ झाला आहे. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर अध्यक्ष भाषण. आज फुले जयंती आहे. आजचा दिवस खूप चांगला आहे. माझ्यासमोर सावित्रीच्या लेकी बसलेल्या आहेत. महात्मा फुलेंची पत्नी सावित्री हिनं महिलांच्या शिक्षणाची सुरुवात केली आणि तो दिवस 1948 सालातला आहे. 1848 म्हणजे जवळजवळ 150 वर्षे झाली महिलांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यापूर्वी संधी नव्हती. घरातली कामं करायची आणि घरातच राहायचं अशी परिस्थिती होती. असो, सन्माननीय व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे आणि साळुंके सर, या विद्यालयाला वाहून घेणारी एक व्यक्ती आणि प्रथम माझा ज्यांचा परिचय झाला ते म्हणजे साळुंके सर. आणि तिथूनच खरी सुरुवात झाली आणि ही पुढेही चालू राहील. कारण या विद्यालयाचे एकूणच कार्यक्रम आणि काम बघता माझंही मन भरून आले. आज तुम्ही मुलांनी जे स्वागत केलं त्याच्यामध्ये मुलींची संख्या जास्त होती, लेझिम करणाऱ्या. मला खूप छान वाटलं आणि आनंद असा झाला की
मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे चाललेल्या आहेत आणि यांना प्रोत्साहन देणारी हीच शाळा आहे. त्यामुळे तुमच्या शेजापाजाऱ्यांना नक्की सांगा की या शाळेत प्रवेश घ्या. चांगल्या शाळेत जाण्याऐवजी, चांगल्या भिंतीच्या शाळेत जाण्याऐवजी ह्या साध्या भिंतीच्या शाळेत प्रवेश घ्या. तुम्हाला इथं चांगलं शिक्षण मिळेल, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. म्हणजे तुम्ही 160 पट आहे म्हणता ना, 160 विद्यार्थी आहेत ना, प्रत्येकाने आपापल्या घराशेजारी जी कोणी मुलं दुसऱ्या शाळेत जात असतील, म्हणजे चांगल्या शाळेत जात असतील, त्यांना सांगा की इथं काय शिक्षण मिळतंय. म्हणजे ते इकडे वळतील आणि कमी खर्चात शिकतील. इथं कुठल्याही प्रकारची फी अशी तुमच्याकडून म्हणजे फिक्स अशी घेतली जात नाही असा माझा समज आहे. बरोबर? सरकार तर अनुदान देण्याच्या स्थितीत नाही आहे. सरकार उलट शाळा बंद करायला चालले. अशा परिस्थितीत आज जो कार्यक्रम झाला देणगीदारांचा सत्काराचा, हा खूप चांगला कार्यक्रम आहे. असं होणं आवश्यक का आहे? तर एखादा माणूस ज्यावेळी स्वकष्टातली काहीतरी मिळकत देत असतो दुसऱ्याला, त्यावेळी त्याला कोणीतरी सत्कार केला त्याचा, तर त्यालाही अजून पुढं द्यावी असं वाटत राहतं. आता तुम्ही पण बघा, सकाळी आमचा सत्कार केला, इतका उशीर ताटकळत बसला, ऐकत बसला, पण ऐकून काही घेतलं की नाही हे महत्त्वाचं आहे. इथे जे बोलणारे लोक आहेत, जे काही आपलं मनोगत व्यक्त केलं, विशेषतः डॉक्टरने आत्ता जे काय सांगितलं, मलाही खूप भावलं. म्हणजे चांगलं वाटलं की आपण जे काही करत असतो, ज्या शाळेतले माझी विद्यार्थ्यांनी सुद्धा देणगी दिली, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी मागं जाऊन आपल्या शाळेकडं मागं वळून पाहिलं. हेच काम तुम्हाला करायचं आहे. मला सांगा, रोज सकाळी तुम्ही शाळेला येता, किती मुलं आपल्या आईवडिलांच्या पाया पडून येतात? हात वर करा. खूप कमी संख्या आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कुठल्याही देवळात जाऊन देव तुम्हाला पावणार नाही, हा माझा अनुभव आहे. पण रोज सकाळी तुम्ही आईची आणि वडिलांना नमस्कार करा. बघा तो आशीर्वाद कसला येतो. तुमचं शाळेत लक्ष लागणार, तुम्ही सगळा चांगला अभ्यास करणार. इथल्या गुरुजनांना पण तुम्ही नमस्कार करा. तुम्ही गुड मॉर्निंग म्हणता, मला माहिती आहे, पण शक्य असेल तर नमस्कार करा. कारण त्यांचे तुम्ही ज्यावेळी आशीर्वाद घेता, ते आशीर्वादच तुमच्या मनस्थितीला सुधारवतात, मेंदूला विकसित करतात, आपलं लक्ष लागतं अभ्यासात. कारण शिक्षक कितीही चांगले असले आणि विद्यार्थी जर लक्ष देत नसतील तर त्यांचा अभ्यास होणार नाही आणि त्यांचा विकास पण होणार नाही. म्हणून तुम्ही ह्या 2 गोष्टी मी सांगितल्या ते करा. कारण मला कमी हात वर झालेले दिसले, ही गोष्ट चांगली नाही. रोज संध्याकाळी किंवा सकाळी तर शक्य नाही, रोज संध्याकाळी किती जण आपल्या घरातले आई वडिलाबरोबर किंवा भावाबरोबर जेवतात? व्हेरी गुड. असं सगळ्यांनी एकत्र बसून जेवणं आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. हात खाली करा. हे फार महत्त्वाचं यासाठी आहे की जेवताना आपण एकमेकाशी हितगुज करतो. दिवसभर आई वडील कुठेतरी कामाला गेलेले असतात, आपणही शाळेला येतो, शाळेत शिक्षक भेटतात किंवा इथले कर्मचारी भेटतात, त्यांच्याशी तुम्ही ऐकता, त्यांचं काहीतरी ऐकून घेता, समजून घेता. एखादा विषय नाही समजला तरी प्रतिप्रश्न करायला पाहिजे. करता की नाही? हां. तर हा प्रतिप्रश्न करून आपल्याला जे समजत नाही ते समजून घ्यायला पाहिजे. तर मी दानशूरांविषयी जास्त न बोलता तुमच्याशी ह्यासाठी बोलतोय की हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही तुमचा वाढदिवस किंवा तुमच्या घरात एखादा छोटासा कार्यक्रम होणार असेल, तर तो कार्यक्रम तुम्ही न करता त्या कार्यक्रमासाठी जो खर्च आहे तो खर्च तुम्ही शाळेला देऊ शकता. छोट्या प्रमाणावर करा तो कार्यक्रम. अशा तऱ्हेनं आपली शाळा विकसित होईल. शाळेचे वर्ग वाढतील, शाळेत मुलं वाढतील, शाळेत शिक्षक वाढतील आणि मग तुमचा विकास होईल. आज मला इथं अध्यक्ष म्हणून यांनी बोलवलं, साळुंखे सरांनी. कार्यक्रम दानशूर लोकांचा ठेवला, ही चांगली गोष्ट आहे. आमचाही सत्कार केला. आम्ही सत्काराला पात्र आहे की नाही मला माहीत नाही, पण हे काम सुरू ठेवायचं आहे, सगळ्यांनी सुरू ठेवायचं आहे.
आणि मी सुद्धा हे काम सुरू ठेवणार आहे. एवढंच इथून आश्वासन देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. या ठिकाणी योग्य ठिकाणी